नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र प्रज्वल पवार. आज आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ना दुसरं तिसरं काही नसून जे आपले पूर्वज जी शेती करायचे ना त्यालाच ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारच्या केमिकलचा उपयोग करायचा नाही आणि याच्यामध्ये आपण देशी गायच्या ना शेणाचा आणि गोमूत्राचा उपयोग करून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवते. यासाठी आपण बीजामृत, जीवामृत आणि अमृत पाण्यासारख्या गोष्टींचा उपयोग करतो. त्याचबरोबर आपण कीट आणि रोग नियंत्रणासाठी ना आपण निमतेल झालं, करंज तेल झालं आणि दशपर्णी अर्कांसारख्या गोष्टींचा उपयोग करतो. आणि याला जोड म्हणून आपण बायोफर्टिलायझर्समध्ये मेटरायझम ट्रायकोडर्मा सारख्या बुरशींचा उपयोग करतो. याने आपण रोग नियंत्रण करू शकतो. यामध्ये आपण खतांसाठी सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खत झालं, शेणखत झालं आणि कंपोस्ट खत झालं आणि कोंबड खत झालं यांसारख्या खतांचा उपयोग करून आपण जमिनीची सुपीकता वाढवतो. त्याचबरोबर ताग आणि ढ्यांच्यासारखी पिकं आपल्या जमिनीमध्ये वाढून जमिनीखाली गाडले पाहिजे, ज्याने आपले सेंद्रिय कर्ब वाढतो आणि त्या सेंद्रिय कर्ब वाढतो आणि आपली जमिनीनं सुपीक होते. तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये बघू शकता की प्रत्येक घरामध्ये शुगर, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सारख्या आजारांची समस्या वाढत आहे. तर ही कशामुळे? तर ही केमिकल अन्न खाल्ल्यामुळे. हीच ती वेळ आहे की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. मी तर सेंद्रिय शेती चालू केली. तुम्ही कधीपासून चालू करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.